हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. मीन राशी, आज तुमच्यासाठी महादेवांचा तातडीचा संदेश आलेला आहे. त्या अगोदर एक काम करा, आपली एनर्जी एक्सचेंज करा, कारण एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग तुम्हाला लागू होऊ शकत नाही. ही रीडिंग पूर्णपणे व्यर्थ आहे. मग आता एनर्जी एक्सचेंज कशी करायची? तर चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून आणि कमेंट करून. त्यामुळे काय होतं, तुमची इथे चॅनलवर हजेरी लागते, तुमचे तरंग इथपर्यंत पोचतात. त्यामुळे भविष्यातील संकेत, तुमच्या जीवनातील संकेत, घडामोडी या सगळ्या या रीडिंगमध्ये व्यक्त होतात. तुमच्या जीवनाशी रिलेटेड भरपूर गोष्टी इथे उघडतात. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड शफल करत असताना माझ्या हातांकडे आणि या कार्ड्सकडे पूर्ण आपलं लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात महादेवांना प्रार्थना करा की हे महादेवा, माझ्यासाठी तुमचा काय अमूल्य संदेश येत आहे, काय सल्ला तुम्ही देण्याचा प्रयत्न करत आहात, तो मला या रीडिंगद्वारे कळवा तुम्ही. महादेव सांगत आहे की मीन राशीच्या लोकांसाठी आता आयुष्याचा एक निर्णायक टप्पा सुरू झालेला आहे. अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत आहात त्याचा निकाल आता जवळ आलेला आहे. पण त्याआधी एक परीक्षा येणार आहे. ही परीक्षा पैशाची नाही, तर तुमच्या संयमाची, प्रामाणिकपणाची किंवा योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेची आहे. जे लोक या परीक्षेत भावनांवर नियंत्रण ठेवतील त्यांच्यासाठी पुढील काही आठवडे मोठे परिवर्तन घेऊन येऊ शकतात. महादेवांचा पहिला इशारा असा आला आहे की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. एखादी नवी संधी, ऑफर किंवा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. सुरुवातीला ती खूप आकर्षक वाटेल, परंतु तिच्यामागे सत्य तपासल्याशिवाय कोणतीही घाई करू नका. तुमच्या भोवती असे काही लोक आहेत जे तुमच्या प्रगतीकडे पाहून आनंदी नाहीत, थेट विरोध करणार नाहीत ते, पण गोड बोलून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना, आर्थिक निर्णय आणि पुढील पाऊल सर्वांसमोर उघड करू नका. महादेव इथे सांगत आहे की तुम्ही खूप काळ स्वतःला दोष देत आलात. काही लोकांनी केलेल्या चुका तुम्ही स्वतःच्या माथी घेतल्या. आता ते ओझे खाली ठेवण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला माफ करा. भूतकाळातील अपयश किंवा तुटलेली नाती ही तुमची ओळख नाही, ती फक्त जीवनाने दिलेली शिकवण होती. जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत नवीन दार पूर्णपणे उघडणार नाही. तुमच्या करिअर आणि आर्थिक क्षेत्रात एक मोठी वाढ दिसत आहे. महादेव सांगत आहे की तुम्ही सातत्याने केलेली मेहनत आता योग्य लोकांच्या नजरेत येईल. काहींना नवीन कामाची संधी, काहींना प्रमोशन, तर काहींना व्यवसायात नवीन ग्राहक, उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. मात्र त्यासाठी जुन्या भीतीला सोडावे लागेल. मी करू शकत नाही हा विचार सोडल्याशिवाय विश्व तुमच्यासाठी तयार केलेली संधी पूर्णपणे मिळणार नाही. विश्वाने केलेली संधी. नातेसंबंधांबाबतीतही मोठा संदेश आहे. जर एखादे नाते प्रामाणिक असेल तरच त्यामध्ये विश्वास निर्माण होईल, पण जर ते नाते फक्त स्वार्थावर उभे असेल तर महादेव स्वतः ते तुमच्या आयुष्यातून दूर करतील. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, पण त्यासाठी दुःखी होऊ नका. प्रत्येक निघून जाणारी व्यक्ती ही जागा रिकामी करत असते, जेणेकरून योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकेल. महादेवांचा आणखी एक आदेश आलेला असा आहे की न्यायाची चिंता तुम्ही करू नका. ज्याने तुमच्याशी चुकीचे वागले, विश्वासघात केला किंवा तुमची किंमत ओळखली नाही, त्यांचे कर्म त्यांच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचेल. तुम्ही सूड घेण्याऐवजी तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. तुमचा सर्वात मोठा विजय म्हणजे तुमचे यश असेल. आध्यात्मिकदृष्ट्याही तुमच्यासाठी हा काळ खूप शक्तिशाली आहे. तुमची प्रार्थना, ध्यान, जप किंवा महादेवांवरील श्रद्धा व्यर्थ गेली नाही. पुढील काही काळात तुम्हाला वारंवार संकेत, स्वप्ने किंवा अंतर्मनातून स्पष्ट मार्गदर्शन मिळू शकते. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच पुढचा योग्य मार्ग समोर येईल. शेवटी महादेव अत्यंत ठाम शब्दात सांगत आहे, तू ज्या गोष्टींसाठी इतका काळ रडलास त्याच गोष्टीत आता मी परिवर्तन घडवणार आहे. पण आधी भीती सोड, स्वतःवर विश्वास ठेव आणि सत्याच्या मार्गावर ठाम उभा राहा. जे तुझ्याकडून हिरावून घेतले गेले त्यापेक्षा अधिक मोठे वरदान मी तुला देण्याची तयारी करत आहे. मागे वळून पाहू नको. तुझा नवीन अध्याय सुरू झालेला आहे. अशाच ब्रह्मांडीय, सायकिक आणि महत्त्वाच्या संदेशासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा.
तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.